चर्चा झाली आहे गेल्या 4 ते 5 तासांपासून महाविकास आघाडीमधले सगळेच पक्ष आणि त्यासोबत मनसे सुद्धा या ठिकाणी आले होतं. काय चर्चा झालेली आहे, कुठपर्यंत आपण चर्चेअंती पोहोचलो? महाविकास आघाडीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस असे आम्ही एकत्रित प्रतिनिधी साधारणतः 7:30-8 वाजता आम्ही बसलेलो होतो. ही वेळ याच्यासाठी सांगते की कारण उशिराच चर्चा सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे आम्ही आत्ता काही वॉर्ड्सवर चर्चा करू शकलो. अजून सगळे प्रभागाची चर्चा होणं बाकी आहे. आम्ही साधारणतः 1 ते 14 प्रभागापर्यंतची चर्चा आमची आत्ता झालेली आहे. अजून काही चर्चा करणं बाकी आहे. त्यामुळे उर्वरित जी चर्चा आहे, प्रभाग इतके सगळे जास्त असल्यामुळे आणि ही सगळी चर्चा आत्ता होऊ शकत नाही सलगपणे, त्या मानवीय मर्यादा लक्षात घेता आम्ही उर्वरित जी चर्चा आहे ती उद्या पुन्हा बसत आहोत चर्चेसाठी. उद्या अजून सचिन भाऊही असतील आमच्यासोबत चर्चेला आणि इतर अजून मंडळी असतील. सो आत्ता जेवढी चर्चा झाली ती साधारणतः प्रभाग 14 पर्यंत. एक अशी चर्चा होती की 91-74चा असा काही फॉर्म्युला शिवसेना आणि मनसेमध्ये ठरलेला आहे, पण आता परत जर काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्षाचे जर तुमच्याकडे येत असतील, पुन्हा महाविकास आघाडी होत असेल तर सीट स्कॅटरेशन म्हणजे परत नवीन आकडे, नवीन फॉर्म्युला डिसाईड होऊ शकतो का? नाही, हे बघा, आता जे काही काय म्हणता येईल त्याला जागा वितरणाची जी काही फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी ग्राफ असा जो खालीवर जो होत होता, कारण आधी काही 2 लोक बसणार आहेत, मग संध्याकाळी अचानक 3 लोक बसणार आहेत, हे जे काही चालू होतं त्यामुळे थोडासा फॉर्म्युला इकडे तिकडे होऊ शकतो. मात्र निश्चितपणे सगळेच लोक अत्यंत सामंजस्याने चर्चा करतील आणि सामंजस्याने या सगळ्या गोष्टींवरती तोडगा काढतील. सकाळी शरदचंद्र पवार पक्षाचे जे नेते आहेत ते अजित पवारांना जाऊन भेटले होते आणि अशी चर्चा होती की 2 राष्ट्रवादी एकत्र येतील, पण ते आज नेते तुमच्याही बैठकीला होते, तर नेमकं हा याचा अर्थ काय घ्यायचा? नेमका त्याचा अर्थ कसा घ्यावा? नाही, मला नाही वाटत की असं काही झालेलं आहे. मुळात एक लक्षात घ्या की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी म्हणून आम्ही खूप आधीपासून म्हणत होतो की आम्ही एकत्र लढणार आहोत. हे मला याची कल्पना आहे की आधी जी चर्चा चालली होती, ज्या चर्चेमुळे जगतापांनी घेतला नाही किंवा एकूण सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडी, मात्र मला असं वाटतं की आत्ता काय म्हणता येईल की जे सगळ्यात अपडेटेड आहे ते जास्त व्हॅलिड आहे. आणि अपडेटेड हे आहे की महाविकास आघाडीतले सगळे घटक पक्ष आत्ता या घडीला एकत्र चर्चेला बसलेले होते आणि त्याच्यात एक पक्ष अजून एक आमच्यासोबत सहभागी झाला होता जास्तीचा, तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. अजित पवारांचे राष्ट्रवादी जर का तुमच्यासोबत किंवा काँग्रेससोबत चर्चा देखील करण्याची शक्यता आहे, राष्ट्रवादीसोबत देखील आज चर्चा केली आहे, तर त्यांना सामावून घेणार आहे का महाविकास आघाडी? नाही, मला याच्यातली कुठलीही कल्पना नाही. अजितदादांच्या राष्ट्रवादीचं नेमकं काय चाललेलं आहे किंवा आमच्यापर्यंत त्या संबंधाने कुठलाही निरोप आलेला नाही आणि त्यावर आमच्याकडून कुठलीही चर्चा झाली नाही. किंबहुना माझ्या पक्षातल्या माझ्या वरिष्ठ नेत्यांनीही मला या संदर्भाने त्यांच्याकडून कुठलेही निर्देश मिळालेले नाहीत, त्यामुळे त्यावर मी काही वेगळं काही बोलायचं. लेटेस्ट डेव्हलपमेंट आज रात्रीपर्यंतची ही आहे की महाविकास आघाडी अबाधित आहे? मी तेच सांगते आपल्याला की जे लेटेस्ट अपडेट आहे ते जास्त व्हॅलिड आहे आणि लेटेस्ट अपडेट हे आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे 4ही पक्षाचे लोक आता एकत्रित बसलेले होते आणि या सगळ्यांनी मिळून एक प्रभागावरती चर्चा केली. ही एकेका प्रभागावर चर्चा करत असताना साधारण प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 14 पर्यंतची चर्चा पूर्ण झाली. मानवीय मर्यादा लक्षात घेता आणि प्रभागांची संख्या लक्षात घेता सलगपणे ही चर्चा करणं शक्य नव्हतं. त्यामुळे उर्वरित प्रभागांची चर्चा उद्या सकाळपासून पुन्हा सुरू होत आहे. असं आहे की साधारणपणे आता हे कधी गणित जुळवलं जातील? कारण आता हे उद्या हार्डली आपल्याला दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत हे सगळं सॉर्ट आउट झालेलं असेल. एकत्र येऊन पत्रकार परिषद घेणार आणि महाविकास आघाडी म्हणून अर्थात तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने ठरलं आता या अक्षता टाकायला, हे आम्ही उद्या दुपारी सांगणार आपल्याला. मनसे देखील आता महाविकास आघाडीमध्ये पुण्यात सहभागी झाले, असं आता शिक्कामोर्तब झाला का? आता शिक्कामोर्तब महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्यासोबत आहे हे झालेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांना हव्या असणाऱ्या जागा त्यांची यादी सुद्धा आमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि
त्या सगळ्यांच्या सोबत आम्ही आता बोलत आहोत. हो, काँग्रेसला मान्य आहे का? पण तुम्हाला तर मान्यच आहे. मला वाटते काँग्रेसचे लोक येत आहेत. जर मी काँग्रेसचे प्रवक्ते त्या संदर्भाने भूमिका मांडतील, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडत आहे. कारण मी जरी भूमिका मांडली तरी मला माहिती आहे तुम्ही पुन्हा काँग्रेसला विचारणारच आहात. सो तुमचं कष्ट वाचवते आणि काँग्रेसला परत एकदा विचारणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.